आज लागली आमच्या कॉलेजमध्ये आग. नमस्कार मंडळी, मी आशू. स्वागत आहे तुमचं आशा वेगळ्या दुनियेत. मंडळी, गोष्ट अशी आहे की आमच्या कॉलेजमध्ये परफॉर्म करून दाखवत होतं की आपण आग लागल्यावर कसं विझू शकतो, ते MBAचं. पण आपण पण त्यामध्ये आपला अनुवाद द्यायचा. त्यानंतर आमच्या मैत्रिणीचं लग्न आहे आज रात्री. त्यासाठी एक गिफ्ट घेतल्याने सगळ्या मैत्रिणी मिळून कॅफेमध्ये मस्त मॅगी खाल्ली. त्यानंतर रात्री आम्ही नट्टापट्टा करू आला आमच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. सगळे अशी एंट्री मारत आहे की हा यांचीच वाट बघत होते पाहुणे सगळे. लग्नात गेल्याबरोबर पहिल्या मुलींचं एकच काम असते, ते म्हणजे फोटोज काढणं. आणि फोटोज चांगले नाही आल्यावर तू मेळमेळ करणं हे पण इम्पॉर्टंट असतं. और गिफ्ट की रखवाली मुझे रखती आहे. त्यानंतर आता मस्त आपण खाण्यावर ताव मारूया. कधी इतकी जास्त होती ना की इतकी भीड होती, आम्हाला ज्या पाहिजे गोष्टी त्या भेटतच नव्हत्या. त्यासाठी आमची मैत्रिणी धक्का बुक्का करून आमच्यासाठी आणला. अशा जीवलग मैत्रिणी. फायनली आमच्या मैत्रिणीची एंट्री झाली. हाय गाइस, चलिए हिमांशु जॉन इधर है. शादी लगने को थोडी देते. आणि आमचा क्लास पूर्ण इथे येऊन गेला होता, कारण की आमच्याच क्लासमेटचं लग्न होतं. तर आमचा क्लास इथे नाही येणार असं होऊ शकते का मंडळी, सांगा तुम्ही. तेव्हा दुसऱ्यांच्या लग्नात जातो ना, तेव्हा मला असं वाटतं यार माझ्या ताईचं लग्न असंच होणार ना, तेव्हा मी कायच रिॲक्ट करणार, काय सांगू. आणि ह्या मुलांचं तर बघा हे वेगळंच चालू. कडक कडक नाही, नरम कडक चांगली वरत अक्षरसारख्या हसीला इग्नोर करा मंडळ, कारण की नेक्स्ट लेवल मजा आलेली तिथे. मस्त जेवणाचं ताट घेतलं ना, और यहाँ पे अपनी गँग मिल गई पुरी. आमचा संपूर्ण ग्रुप जो आम्ही मस्त जेवण करता, याच्यानंतर आम्ही कधी भेटणार काय माहिती मंडळी. म्हणून म्हटलं ग्रुप फोटो तर इम्पॉर्टंट आहे मंडळी ना, आपल्या कंटेंटसाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याला आता खूप साऱ्या गोष्टी मयूरला छान असं कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं आणि गिफ्ट दिलेला. आता निघतो आम्ही घरी जाण्यासाठी. फॉलो करायला विसरू नका. 10,000ची मंडळी लवकर कंप्लीट करायची मंडळी. इथेच आपण थांबूया.